नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुरणे, राजकारणाचा एक श्रोता. मला राजकारण, राजकीय गोष्टी फार आवडतात. महाराष्ट्राचं राजकारण हे मी फार अभ्यासपूर्वक अभ्यासलं आहे. अनेक नेते, त्यांची भाषणं ही मी अभ्यासली आहे, पाहिलेली आहे. माझ्या वयानुसार मी राजकारणात इतका रस का घेतो असा प्रश्न अनेकदा माझे मित्र मला विचारतात. परंतु ज्या राजकारणामुळे या देशात, या महाराष्ट्रात प्रगतीची बीजे टाकली जातात, पेरली जातात, त्या राजकारणाची माहिती ही आपल्यातल्या प्रत्येकालाच असायला हवी. अनेक जणांना वाटतं राजकारण हे फक्त नेत्यांचं काम आहे, राजकारण हे फक्त कार्यकर्त्यांचं काम आहे. परंतु खरं सांगू का, यात तथ्य नाही. राजकारण हे फक्त नेत्यांचं, पुढाऱ्यांचं काम नव्हे, तर या राजकारणाला एक नवीन वळण देण्यासाठी प्रत्येक समाजातला प्रत्येक घटक हा राजकारणात किंवा राजकीय गोष्टींमध्ये समाविष्ट असलाच पाहिजे. राजकीय गोष्टी ह्या त्यांची भविष्य, त्यांची धोरणं ठरवणारा असतो. नेहमीच राजकारण्यांना आपण शिव्या देतो की बाबा यांच्यामुळे असं झालं, यांच्यामुळे तसं झालं. परंतु कधीतरी आपण त्या गोष्टीत पडलेलो असतो का? कधीच नाही. महाराष्ट्राचा आज राजकीय परिस्थिती काय होत चालली? मी स्वतः एका पक्षाचा कार्यकर्ता आहे, बरोबर आहे. परंतु मी राजकीय श्रोता असल्याने, राजकारणाचा एक चाहता असल्याने मला अनेक गोष्टी पाहवत नाही. सध्या महाराष्ट्राची राजकीय स्थिती फार ढासळत चाललेली आहे. फारच. कितीतरी लोक किती हीन पातळीला उतरू शकतात हे आपण पाहतो आहोत. गेल्या 5 वर्षात काय काय घडलं नाही हो. कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला तर कोणी कोणाला दगा देऊन निघून गेला. कोणी कोणाबरोबर सांगड घातली तर कोणी कोणाशी साथ सोडून टाकली. मग जनतेनं तुमची साथ सोडावी का, असा एक प्रश्न एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला पडतो. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं भविष्य घडवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न घेतलेले आहेत. अगदीच यशवंतराव चव्हाणांपासून ते आज एकनाथजी शिंदेंपर्यंत अनेकांनी या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, प्रगल्भतेसाठी अनेक कार्य केलेले आहे. खूप कष्ट घेतलेले. हा महाराष्ट्र असाच घडलेला नाही. या देशात महाराष्ट्राचं नाव आहे. महाराष्ट्र हा या देशाचं मुकुटमणी झालेला आहे. महाराष्ट्र ह्या देशाची शान झालेला आहे. पण राजकीय परिस्थितीत महाराष्ट्राचा आकडा इतका घसरावा, वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. ज्यावेळी यशवंतराव चव्हाणांसारखे नेते या महाराष्ट्राच्या विधानभवनात भाषणं करायची, ती भाषणं अभ्यासली जायची, त्यांच्यावर पुस्तकं तयार व्हायची. आजही लोक त्या पुस्तकांचा, त्या भाषणांचा संदर्भ घेतात. याचं कारण ती सर्व लोक, ती सर्व माणसं अभ्यासपूर्वक, त्यांच्यातून आजही काहीतरी शिकण्यासारखं आहे हे आपण सर्वजण मान्य करतो. परंतु आज झालेली परिस्थिती काय आहे? कोणीतरी शिव्या देतोय, कोणी त्या शिव्यांना उत्तरं देतोय. अरे वा, हे राजकारण आहे? हे महाराष्ट्राचं राजकारण आहे? अरे कधीतरी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील हे वरून हे सर्व चित्र पाहत असतील. ते म्हणत असतील, अरे वेड्यांनो, या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आम्ही किती कष्ट घेतले. या निर्मितीसाठी 106 जणांनी स्वतःचे बलिदान दिले. आणि या महाराष्ट्राच्या प्रगतीत तुम्ही हे पाण फेडताय? महाराष्ट्राचं राजकारण इतकं मातीमोल करताय? खरंच कोणाला हे आवडणार आहे? महाराष्ट्र म्हणजे या देशाचा प्रकाशबिंदू, महाराष्ट्र म्हणजे या देशाचा सूर्य. पण आज महाराष्ट्राकडून काय शिकलं पाहिजे देशानं? हे असलं राजकारण मुळीच मान्य नाही. अरे कुठून सुरुवात झाली, कोण दोषी आहे हे महत्त्वाचं नाही, पण राजकारणाची पातळी घसरत गेली आणि ती इतकी घसरली की एकमेकांच्या कौटुंबिक गोष्टींमध्ये देखील ती हस्तक्षेप करू लागली. याचा अर्थ राजकारण कुठंतरी कलुषित, गढूळ होत आहे. या गढूळ होणाऱ्या राजकारणाला कुठंतरी थांबवायला तर पाहिजे ना. कोणीतरी पुढाकार तर घ्यायला पाहिजे ना. ज्येष्ठ नेते नाहीत का हो? त्यांचं काही अधिकार नाही का हो? या महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काही ठसा नाही का? त्यांचं कोणी ऐकणार नाही का? जरूर ऐकणार आहेत, पण त्यांना त्या प्रयत्नच करायचा नाही. कोणालाच का? याचं उत्तर आपल्याला मिळत नाही का ते ठाऊक नाही. या महाराष्ट्रानं देशाला कितीतरी नेते दिले, परंतु ते देत असताना एक राजकीय संस्कृती देखील दिलेली आहे. परंतु ती संस्कृती कुठेतरी लोप पावत चालली. महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती
आज सांगण्यासाठी एक तरुण तुमच्यासमोर आला आहे, परंतु काय सांगावं हेच सुचत नाही हो. खरंच ही गोष्ट मी मान्य करतो, कुठेतरी हे सुधारायला पाहिजे. अहो, ही धरती छत्रपती शिवरायांची, ही धरती शाहू फुले आंबेडकरांची. त्यांच्या विचारधारेला आपण काय न्याय दिला? हा असा कुठेतरी राजकारण्यांना देखील वाटत असेल, परंतु सीट्स कमी येतील किंवा काहीतरी होईल याच्या भीतीने ते लोक थांबले. त्यांनाही कळतंय की कुठेतरी ही पातळी फार घसरलेली, तिला पुन्हा रिकवर करण्याची गरज आहे. अनेक युवा नेत्यांना संधी देण्याची गरज आहे. पण काय झालं? आपण जातीच्या नावावरती मतदान करतो. आपण मतदान कशाच्या नावावर करतोय? तर नेता पाहून आपण मतदान करतो. अरे वा, जनतेची काहीच चूक नाही का होऊया? राजकारण ढासळलंय, घसरलंय, याचं कारण फक्त नेते आहेत का? नेते फक्त पाणी आहेत जे ओवळतात, जसं जनतेचा मूड वळत जातो. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला एक ब्रिटनची गोष्ट सांगतो, एक छोटीशी गोष्ट आहे, तेवढे सांगून संपवतो. ती गोष्ट म्हणजे ब्रिटनमध्ये सेकंड वर्ल्ड वॉर जिंकवणारा जो त्यांचा पंतप्रधान होता, चर्चिल, विन्स्टन चर्चिल. या विन्स्टन चर्चिलनं पराक्रम गाजवला आणि स्वतःच्या देशाला वर्ल्ड वॉर II जिंकवलं. वर्ल्ड वॉर II हे जिंकवून सुद्धा त्या देशातल्या लोकांनी त्याला पराभूत केलं का? हा प्रश्न त्याला तिथल्या जनतेला जेव्हा विचारलं, त्यावेळी त्यांनी सांगितलं, चर्चिल हा फक्त युद्धाच्या वेळी ठीक होता, तो ॲग्रेसिव्ह आहे आणि त्याला युद्ध आणि युद्धाच्या गोष्टी समजतात, म्हणून तो आम्हाला युद्धाच्या वेळी हवा होता. परंतु आता मात्र आम्हाला शांततेची गरज आहे, म्हणून आम्ही दुसरा शांत नेता निवडला. म्हणजे पहा, त्या काळात 1900च्या दशकामध्ये ती लोक इतकी प्रगल्भ होती की राजकारणात राजकारणी माणूस कसा निवडायचा, तो कितीही त्यानं भलं काम केलं का असेना, पण स्थिती कुठली आहे, परिस्थिती कुठली आहे, कोणता माणूस कोणती परिस्थिती कशी हाताळू शकतो याच्याकडे लक्ष देऊन त्यांनी मतदान केलं. आपल्याला देखील राजकीयदृष्ट्या प्रगल्भ व्हायला नको का? व्हायला हवं. एका तरुणाने नाही तर समस्त तरुणाईने महाराष्ट्राच्या या राजकारणात लक्ष घालायला हवं. तोपर्यंत या महाराष्ट्राचा मेरू पुढे सरकणार नाही, हा महाराष्ट्र विकसित होणार नाही. अहो, आपण का शिव्या देतो? गुजरातला गेलं. अहो, राजकीय परिस्थिती जर ठीक नसेल या महाराष्ट्रात, तर कशा प्रकारे ते लोक आपला धंदा पाणी या महाराष्ट्रात स्थापन करतील आणि नोकऱ्या जनरेट करतील? नाहीतच करणार. स्पष्ट बहुमत आहे गुजरातला. तिथे कोणता ना सत्ता पालट होणार ना सत्ता बदल होणार आहे. तिथेच लोक स्वतःची 5 वर्ष इन्व्हेस्ट करतील ना, नक्कीच. तसंच महाराष्ट्र देखील जर स्थिर असेल, महाराष्ट्रातल्या जनतेनं जर ते स्थिर सरकार दिलं, कोणत्याही पक्षाने जर गडबड केली नाही, तर हा महाराष्ट्र पुन्हा यशशिखरे गाठू शकेल, अशी माझी इच्छा, अपेक्षा आहे. एक तरुण म्हणून महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा स्वच्छ व्हावं इतकंच वाटतं, आणि महाराष्ट्र पुन्हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र व्हावा इतकीच अपेक्षा तुमच्या सर्वांसमोर जाहीर करतो आणि रजा घेतो. धन्यवाद.